श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंचं स्मरण करते, माझ्या आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता 15व्या अध्यायाच्या विवेचनाकडे जाऊया। 15वा अध्याय आपला जवळजवळ अर्धा झाला होता। एकदा म्हणते मी तो पूर्ण अध्याय आणि मग आपण सुरू करू अर्थ। ओम श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः। तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी। निर्मानमोहाजितसङ्गदोषा आध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः। द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्। न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः। मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः। गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात्। श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च। अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते। उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं। विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः। यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं। यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः। यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं। यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्। गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा। पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः। अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यै चतुर्विधम्। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनं च। वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्। द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च। क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते। उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः। यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः। यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः। अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः। यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ। एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु
उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 15वा अध्याय आपण बघतोय, संसाराचा उलटा वृक्ष। या रूपकाने हा 15वा अध्याय सुरू झालेला आहे आणि आपण बघितलं त्या संसार वृक्षाला अश्वत्थ वृक्ष असं म्हणतात आणि आणि श्व आणि थ याचा अर्थ पण आपण पाहिला की आज आहे आणि उद्या नाही असा हा वृक्ष आहे। म्हणजे तो जरी अव्यय वाटला, अविनाशी वाटला तरी तो विनाशी आहे, सतत परिवर्तन होणारा असा तो वृक्ष आहे। म्हणजे हा संसार आहे, हा पुढे पुढे जात असतो आणि मागचं सगळं नाहीसं होत असतं। तर त्याचे आपले जवळजवळ 15 श्लोक वगैरे झाले होते। आपण थोडासा वी कुलकर्णींच्या पुस्तकाच्या द्वारे हे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कुठपर्यंत आपण आलो होतो की जीवात्मा कसा असतो। आपलं चित्रगुप्ताची आपण थोडीशी व्याख्या बघितली होती की आपण जे बघत असतो, जे काम करत असतो, जे संस्कार आपल्या बुद्धीवर मनावर होत असतात ते सगळे आपल्या सूक्ष्म ह्याच्यावर अंतःकरण चतुष्टयावर त्याचे संस्कार उमटत असतात आणि ते संस्कार घेऊन आणि ते मन आणि मनःषष्ठानी इंद्रियानी ते सगळं घेऊन तो जीवात्मा बाहेर पडतो। जेव्हा अंतकाल येतो, जेव्हा माणसाचा देह पडतो तेव्हा त्याचं स्थूल शरीर पडून राहतं आणि त्याचं मन, बुद्धी, अहंकार याला सूक्ष्मदेह म्हणतात, यालाच लिंगदेह असं पण म्हणतात, ते घेऊन तो जीवात्मा बाहेर पडतो आणि मग त्याला पुढचा जन्म मिळतो असं इथपर्यंत आपण पाहिलं होतं। आणि आपली वैदिक संस्कृती जी आहे ती पुनर्जन्माचा सिद्धांत मानणारी आहे, त्यामुळे पुढे त्याचा जन्म होतो। आणि मग परमात्म्याचं स्वरूप दर्शन की भगवंतांनी या ठिकाणी विभूतीच सांगितलेल्या आहेत। जशा विभूती योगामध्ये अनेक विभूती सांगितल्या तसे ह्या अध्यायामध्ये पण थोड्याफार विभूती भगवंताच्या आलेल्या आहेत की मी कुठे कुठे आहे, मी कसा आहे, मला तुम्ही कुठे कुठे बघा। तर त्यांनी सांगितलं की सूर्याचं तेज म्हणजे मी आहे, चंद्राचा प्रकाश म्हणजे मी आहे, अग्नीतलं जे हे आहे प्रखरपणा ते म्हणजे मी आहे प्रकाश। नंतर पृथ्वीमध्ये प्रवेश करून मीच सर्व भूते धारण करतो, रसात्मक सोम होऊन मीच सर्व औषधींचे वनस्पतींचे पोषण करतो। आणि त्यातून पुढे असं सांगितलं की आपल्या शरीरामध्ये जो वैश्वानर अग्नी आहे, जो जठराग्नी आहे, ज्याच्यामुळे सगळं काय होतं, अन्नाचं पचन होतं। 4 प्रकारचं अन्न आपण खात असतो आणि त्या अन्नाचं पचन होतं, ते कोणामुळे होतं तर या वैश्वानर अग्नीमुळे ते पचन होतं। आणि ते 4 प्रकारचं अन्नसुद्धा पचवण्याचं काम कोण करतं तर हा परमात्मा करत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तो सगळ्यांच्या हृदयात आहे आणि सगळ्यांच्या हृदयात राहून तो स्मृती, ज्ञान, अपोहन ह्यासुद्धा गोष्टी माझ्यापासूनच होतात असं भगवंत सांगतात। म्हणजे या जगामध्ये भगवंताशिवाय दुसरं कोणीच नाही असं त्यांनी या 15व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। सर्व वेदांनी जे काय जाणावयाचं आहे ते सुद्धा मीच आहे, वेदांचा कर्ताही मीच आहे, वेद जाणणारा सुद्धा मीच आहे असं भगवंतांनी या 15व्या श्लोकात सांगितलं। 15वा श्लोक आहे, सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेद विदेव चाहम। तर याचा एकत्रित अर्थ आपण बघत होतो की चैतन्य तत्व कसं आहे। चैतन्य तत्व हे सगळीकडे आहे पण ते दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नाही, हे पण आपण पाहिलं होतं। आणि मग पुढे गेलो होतो आपण, सूर्य आणि सोमाचं द्वंद्व आपण बघितलं होतं की सूर्याचा प्रकाश प्रखर असतो, उष्णता देणारा हा सूर्य आहे आणि चंद्राचा प्रकाश हा शीतल असतो। आणि मग ही जी सूर्य ऊर्जा आहे ही नंतर त्या पृथ्वीमध्येच शिरते आणि भूतांचं, प्राणीमात्रांचं जीवन धारण करते। छोटी छोटी पिकं उगवतात, धान्य उगवतं, त्याला सूर्यप्रकाश आवश्यक असतो की नाही, सूर्यप्रकाशामुळे ते उगवतं। म्हणून मग पुढे त्यांनी सांगितलं की
वायुचक्र, नंतर धान्य, पशुपक्षी, कीटक इत्यादी पृथ्वीवर जी जी भूतं निर्माण होतात आणि जगतामध्ये ते सूर्य ऊर्जा पृथ्वीमध्ये शिरते, म्हणूनच ह्या सगळ्यांचं पोषण होतं, या सगळ्यांना जीवन मिळतं. म्हणजे असं म्हणतात की सूर्य हा या जगाचा आत्मा आहे, असंच म्हटलेलं आहे सूर्याला. सूर्य जर उगवलं नाही तर कसं होईल? सूर्य उगवल्यामुळेच सगळं प्रकाशमान होतं, सगळेजणं कामं करायला प्रवृत्त होतात, धनधान्य फळं फुलं हे सगळं सूर्यामुळेच ताजंतवानं राहतं. म्हणजे अन्न म्हणजे सूर्य ऊर्जेचे रूपांतरच आहे. आणि सूर्य ऊर्जा आपल्याला स्वीकारता येत नाही. आपण डायरेक्ट सूर्याचा प्रकाश खाऊ शकत नाही. काही काही लोक असतात म्हणे फक्त हवेवरच जगतात, फक्त सूर्यप्रकाशावर जगतात, असे काही योगी असतात. पण आपण त्यातले नाही. तर आपल्याला काय करावं लागतं? भोजनाची आवश्यकता आहे आपल्याला. आणि ते जे भोजन आहे ते तयार करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि हा सूर्य म्हणजे सूर्य करत नाही, तर सूर्याच्या पाठीमागे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची ही सगळी शक्ती आहे. म्हणजे परमात्मा स्वतः म्हणतात या ठिकाणी की पृथ्वीमध्ये शिरून परमात्मा भूतांना धारण करीत आहे, असं आहे. म्हणजे चंद्र, सूर्य, अग्नी यांचं जे तेज आहे ते फक्त त्यांचं तेज नाही आहे, तर त्यांच्या मागे असलेल्या परमात्म्याचं ते तेज आहे. सोमकिरणांनी वनस्पतीचे पोषण होते. सोम म्हणजे चंद्र. चंद्राच्या प्रकाशामुळे सुद्धा अनेक वनस्पतींचं पोषण होतं. त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असतात चंद्रप्रकाशामध्ये. चंद्रकिरणांची पुटे देऊन काही औषधी निर्माण करतात आयुर्वेदामध्ये. आणि चांदण्याने काही रसायनं तयार होतात चांदण्यांच्या प्रकाशात. सूर्योदयाला आपण सूर्यस्नान करण्याची पद्धत तर माहितीच आहे. आपल्याला कॅल्शियम मिळतं, आपण म्हणतो ना, आपल्याला डी व्हिटॅमिन मिळतं सूर्यप्रकाशात गेल्याने. तसंच चंद्रकिरणांचं पण आहे. पण आता सध्या आपण काय बघा, चंद्रकिरणांचं ते जे शास्त्रज्ञ असतील ते त्या चंद्रकिरणांच्या प्रकाशामध्ये औषधं बनवत असतील. पण आपण काय करतो? पौर्णिमेच्या दिवशी आपण दूध ठेवतो. ते दूध आपण कशासाठी ठेवतो? कोजागिरीच्या दिवशी की चंद्रकिरणामध्ये ठेवलेलं दूध प्यायल्याने आम्हाला पौष्टिक तत्व मिळतात, आणि म्हणून आपण ते दूध ठेवत असतो. म्हणजे अशा प्रकारे हा परमात्मा पृथ्वीमध्ये शिरतो आणि सूर्य चंद्र या ऊर्जा रूपाने शिरून भूतांचे धारण पोषण परमात्मा स्वतःच करत असतो. हे या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे. नंतर सूर्य, सोम ही चैतन्याची रूपं आहेत. त्या रूपांचीही परिवर्तने जशी दिसतात तशी अग्नीचीही रूपे दिसतात. आपल्याला भूक कशामुळे लागते? आपला अग्नी भडकतो म्हणून आपल्याला भूक लागते. म्हणजे क्षुधा हे अग्नीचंच एक रूप आहे. जठराग्नी त्याला म्हणतात. आणि हाच वैश्वानर कृमी कीटकांपासून सर्व प्राणी विश्वामध्ये दिसतो, सगळ्यांमध्ये असतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढ्या काही 84 लक्ष योनी आहेत त्या सगळ्यांमध्ये हा जठराग्नी असतो. आणि त्या जठराग्नीमुळे अन्नाचं पचन होतं. आणि हा कोण आहे? तर हा आपला परमात्मा, परब्रह्म परमात्म्याचं ते रूप आहे. आणि हा जठराग्नी सगळं अन्न पचवतो. 4 प्रकारचं अन्न आपण पाहिलं होतं. भक्ष्य म्हणजे चावून खाण्याचं, जसं भाकरी पोळी. चोष्य म्हणजे चोखण्याचं, जसं आंबा. लेह्य म्हणजे चाटण्याचं, म्हणजे जसं चटणी मुरंबा. आणि पेय म्हणजे पिण्याचं अन्न, जसं पाणी दूध वगैरे आपण पितो. ह्या सगळ्या 4ही प्रकारचं अन्नांचं पचन कोण करत असेल? तर तो परमात्मा करतो. तो वैश्वानर अग्नीच्या साह्याने करतो. म्हणजे हे अग्नीचं रूप आपल्या शरीरामध्ये आहे आणि ते परमात्म्याचंच रूप आहे. त्याला शक्ती कोण देतं? तर परमात्मा स्वतः त्याला शक्ती देतो.